सकाळी सकाळी छान रेडी होऊन आम्ही ताईकडे जायला निघालो आणि रस्त्यामध्ये श्रीनूला त्याचे मामाही भेटले. सो मामाईकडून चॉकलेट घेणं तर कंपल्सरीच आहे. आणि आज ताईंचा बर्थडे असल्यामुळे आम्ही बृहस्पतीला जायला निघालो. सो इथे येऊन छान दर्शन वगैरे केले. दर्शनानंतर प्रसाद मिळतो हे मात्र आम्हाला चांगल्यानेच माहीत आहे. आणि एवढी सगळी लूटबूट प्रसादासाठी सुरू होती. आणि प्रसादामध्ये आम्हाला आमचा फेवरेट केळा मिळून गेला. आणि याच मंदिरामध्ये आमचं लग्न झालं होतं. सो हे मंदिर आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. आणि साईडलाच इथे शनिदेवांचं मंदिर आहे. सो तिथे जाऊन दर्शन वगैरे करून घेतलं. आणि याला या पोस्टरवर काढलेल्या आजोबांची नकल मात्र चांगल्यानेच करायला येते. बहीण भावाच्या प्रॉपर्टीमध्ये 50% पार्टनर असतात हे मात्र मी ऐकलं होतं. पण इकडे आमची आतू तर चक्क चॉकलेटमध्येच पार्टनर बनून गेली. नंतर छान चिवडा वगैरे खाल्ला आणि घरी येऊन थोडासा आराम केला. नंतर सायंकाळला आम्ही बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलो. इथे एक रील्स बनवून घेतली जे की तुम्ही बघितलीच असेल. आणि नंतर आतूचा बर्थडे सेलिब्रेशन केला. असं बोलतात की नणंद भावजाचं पटत नाही, पण माझं पूर्णपणे उलटंच आहे. माझ्या दोनही नणंदेसोबत माझं एका छोट्या बहिणीसारखं पटतात. आणि आजकाल तर याच्या मस्त्या खूपच जास्त प्रमाणात वाढल्या. कोणालाच ऐकत नसतो. नंतर छान नाश्ता वगैरे करत होती. तोपर्यंत श्रेणूने छान मामाईकडून आपली सेवा करून घेतली.